जय भीम. बुद्ध अँड इज धम्म या पुस्तकातला प्रस्तावनेचा एक अर्धा पार्ट आपण बघितला होता. बुद्ध अँड इज धम्म मराठी एडिशन. त्याचा पूर्ण भाग जो आहे तो मी सांगते. पहिल्या भागावर किंवा प्रस्तावनेच्या काही भागामध्ये बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे 4थी परीक्षा उत्तीर्ण केली, समाजातील घटकांनी त्यांचा सत्कार करण्याचा ठरवलं. बाबासाहेबांना त्यांचे वडिलांचे, रामजीबाबांचे मित्र दादा केळुसकरांनी बुद्धाचं चरित्र हे पुस्तक वाचण्यासाठी दिलं आणि बाबासाहेबांच्या चिकित्सक बुद्धीला तिथून एक चालना भेटली. असं आपण प्रस्तावनेच्या पहिल्या भागामध्ये किंवा पहिल्या पार्टमध्ये बघतो. दुसऱ्या पार्टमध्ये बाबासाहेबांनी रामजीबाबांना प्रश्न केलेले आहेत, कारण की बाबासाहेबांच्या घरामध्ये गणपतीची पूजा होत होती. रामजीबाबा कबीरपंथी होते, परंतु गणपती पूजा व्हायची कारण की त्यांचे आजोबा म्हणजे रामजीबाबांचे वडील मालोजीबाबा तर हे रामानंदीपंथी होते. तर घरामध्ये रामायण आणि महाभारताच्या गोष्टी व्हायच्या. बाबासाहेबांना ते आवडायच्या नाही. बाबासाहेब त्यांना प्रश्न करायचे, तुम्ही आम्हाला म्हणजे शूद्र म्हणून आमची कुठलीही प्रकारची ज्या धर्मामध्ये किंमत नाहीये, तर मग तुम्ही त्या धर्मग्रंथ आम्हाला का सांगतात? कारण की हे प्रश्न बुद्धाचं चरित्र वाचल्यानंतर बाबासाहेबांनी विचारले. असं प्रस्तावनेमध्ये आहे की ह्या पुस्तकानंतर क्वेश्चनिंग चालू झालेलं होतं. तसे बाबासाहेबांचे चिकित्सक क्वेश्चन्स किंवा चिकित्सक प्रश्न आधी असतीलच. रामजीबाबांनी ज्यावेळेस बाबासाहेबांच्या या प्रश्नाला की तुम्ही आम्हाला महाभारत आणि रामायणाच्या कथा का सांगतात याचं उत्तर दिलं होतं. सुरुवातीला नव्हतं उत्तर, परंतु काही दिवसानंतर रामजीबाबांनी त्यांना उत्तर दिलं असं प्रस्तावनेनुसार आहे. रामजीबाबा सांगतात की महाभारतामध्ये कर्ण आणि भीष्मासारखे म्हणजे ज्यांना शूद्र म्हणून गणल्या गेलेले लोक आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वावरती खूप मोठं नाव कमावलं, म्हणून ती प्रेरणा म्हणून मी तुम्हाला या कथा या गोष्टी सांगतो. दुसरं, वाल्या कोळीसारखा किंवा वाल्मिक कोळीसारखा एखादा समाज घटकातला खूप खालच्या स्तरावरचा व्यक्ती पूर्ण ते एक कथा लिहू शकतो किंवा पूर्ण एक रामायण लिहू शकतो, ही तुमच्यासाठी एक प्रेरणा होऊ शकते, म्हणून मी रामायण आणि महाभारताच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. असं बाबासाहेबांच्या प्रश्नाला रामजीबाबांनी उत्तर दिलं होतं. परंतु या प्रश्नावरती बाबासाहेबांचं समाधान झालं नाही. त्यांनी विचारलं की तुम्ही आम्हाला बुद्धाच्या गोष्टी का सांगितल्या नाही? या प्रश्नाचं उत्तर रामजीबाबांकडे नव्हतं. पुढे प्रस्तावनेत बाबासाहेब काय म्हणतात की बुद्धाचा धर्म किंवा धम्म हा एकमेव असा धर्म आहे किंवा धम्म आहे जो एखाद्या विज्ञानवादी जर माणसाला जर कुठला धर्म किंवा धम्म घ्यायचा असेल तर तो बुद्धाकडे नक्कीच वळेल.